Would I tell you? Where to spend time, I tell you. वेळ कुठं घालवायचा. जर तुम्हाला जीवनात मोठं यश प्राप्त करायचं असेल, इफ यू वॉन्ट टू अचीव बिगेस्ट गोल इन युअर लाईफ, वेअर टू स्पेंड टाइम, आय एम डिस्कसिंग ओव्हर इट. अर्जंट वर्क, इम्पॉर्टंट वर्क. दात घासणे अर्जंट बी आहे, इम्पॉर्टंट बी आहे. तुम्ही बिमार पडले, दवाखान्यात जाणे इम्पॉर्टंट आहे आणि अर्जंट बी आहे. बरोबर आहे. शाळेत जाणे इम्पॉर्टंट बी आहे, अर्जंट बी आहे. अभ्यास करणे, डेली रुटीनचे कामं करणे जे डेलीसाठी आवश्यक आहे, जसं जेवण करणे आवश्यक आहे, अर्जंट बी आहे, इम्पॉर्टंट बी आहे. म्हणजे हे दोन्ही वर्क कामाचे आहे. हा पहिला कॉलम झाला. काही कामं अशी आहे जीवनात ते कंपल्सरी आहे. ते जो मोठा महापुरुष बनला त्यालाही करावं लागते, आपल्यालाही करावं लागतं. जेवणाचं काम कंपल्सरी आहे, पाणी पिण्याचं काम कंपल्सरी आहे. कधी तब्येत कोणाची नाही कोणती केव्हा नाही का बिघडते, दवाखान्यात जाणं कंपल्सरी आहे. बरोबर आहे. काही इश्यूज आहेत त्याचे इश्यू तेव्हा सॉल्व्ह करावं लागते. इलेक्ट्रिक बिल भरणं, काही अन्य गोष्टी आहे ह्या कंपल्सरी आहे. पोराबाराची देखभाल करणं ह्या कंपल्सरी टास्क आहे, अर्जंट बी आहे. हा झाला पहिला कॉलम. दुसरा कॉलम, तुम्ही व्यायाम करता रोज. व्यायाम करणं अर्जंट आहे का? तुम्ही समजा 10-15 दिवस व्यायाम नाही केला फरक पडणार आहे का? नाही. तुम्ही पुस्तक वाचता रोज, तुम्ही 15-20 दिवस पुस्तक नाही वाचलं फरक पडणार आहे का? नाही. असं म्हणता तुम्ही स्पोकन इंग्लिशच्या क्लासला आले, ते हरजण स्पोकन इंग्लिशच्या क्लासला आले आहे का? आले आहे का? अर्जंट आहे का स्पोकन इंग्लिशच्या क्लासला येणं? ऐच्छिक आहे. आता माझं सांगतो मी जेव्हा स्पोकन इंग्लिश आणि पीडीच्या बॅचेस सुरू केल्या तेव्हा मी पुस्तक लिहिणं सुरू केलं. पुस्तक लिहिणं मला कंपल्सरी होतं का? कुठल्या शाळेत मला सबमिशन करायचं होतं का? कोणी मला प्रेशर केलं होतं का पुस्तक लिहि म्हणून? ते अर्जंट होतं का? नाही. पण तरी पण मी रोज पुस्तक लिहित राहिलो, रोज अभ्यास करत, रोज अवांतर वाचन करत राहिलो, रोज नवीन पुस्तक वाचत राहिलो. 2-4-5 वर्षानं पुस्तकामुळे मी काय बनलो? लेखक बनलो. पुस्तक लिहिल्यामुळे माझ्या कोचिंग वाढल्या, पुस्तक लिहिल्यामुळे पुस्तकाची सेलिंग वाढली. मला जो सक्सेसफुल माणूस बनवलं ते अर्जंट वर्क नाही बनवलं. कोणत्या वर्कने बनवलं? जे अर्जंट नव्हतं पण लाईफसाठी कसं होतं? इम्पॉर्टंट होतं. मी रोज व्यायाम करतो होतो, त्यापासून मी व्यायाम करतो, रोज व्यायाम करतो मी. आता थोडंसं माझा प्रॉब्लेम आला, अजूनही मला बीपी नाही, शुगर नाही, दमा नाही, अस्थमा नाही, एक बी टकाचा प्रॉब्लेम नाही. तर ते व्यायाम करणं अर्जंट होतं का? नाही. पण लाईफसाठी कसं होतं? इम्पॉर्टंट होतं. बरोबर आहे. मी रोज पुस्तक वाचले अदामदात. मी यू कॅन विन वाचलं, जगा पण सर्वांना वाचलं, स्पोकन इंग्लिशचे 100 पुस्तक वाचले, ग्रामरचे 50 पुस्तक वाचले, रिच डॅड पुअर डॅड वाचलं, सायकोलॉजी ऑफ मनी वाचलं, असे असंख्य पुस्तक वाचले मी. तर ते अर्जंट होते का? नाही. पण त्याचा फायदा मला काय झाला माहिती आहे? आज माझं भाषण कुणाला आवडते, आज मी चांगला वक्ता. मला खेड्यापाड्यात गावात लोक बोलवते. 8,000, 10,000, 12,000, 20,000 रुपये महिन्यात फी देते मला. कोणी 5,000 देते, कोणी 2,000 देते, कोणी 10,000 देते, कोणी 5,000 देते. एका भाषणाची 1.5 घंट्याची मला 8,000, 10,000 फी भेटते. माझे रेकॉर्डिंग होते व्हिडिओ. लोक मला सन्मान देते, रिस्पेक्ट देते, बुके देते, आदर्श देते. तर हे का घडलं? मी अर्जंट काम नाही केलं. कोणतं काम केलं? लाईफसाठी इम्पॉर्टंट काम केलं. जो व्यक्ती या कॉलम मध्ये जास्त वेळ घालवत आहे तो व्यक्ती कामयाब आहे. या कॉलमचा रिझल्ट तुम्हाला तेव्हा नाही भेटत कारण ते काम अर्जंट नाही आहे. या कॉलम मध्ये वेळ घालवते त्याचा रिझल्ट त्याला 4 वर्षानं, 3 वर्षानं, 5 वर्षांना भेटते. समजा तुम्ही इथं स्पोकन इंग्लिश आणि पीडीच्या क्लासला आले, आज तुम्ही टीचिंग शिकत आहे, कोणी मॉनिटर बनलाय माझ्या क्लासचा, कोणी भाषण देणं शिकत आहे, कोणी संचालन करणं शिकत आहे, कोणी डिबेट शिकत आहे. शाबासकी तुम्हाला आज नाही भेटणार कारण हे अर्जंट काम नाही. पण जेव्हा तुमच्या गावात, तुमच्या वार्डात, तुमच्या शहरामध्ये एखादी प्रोग्राम राहील आणि तुम्ही भाषणाची कला शिकून राहील, 1 नंबर भाषण द्याल, तेव्हा तुमची वाह होईल, प्रशंसा होईल, काही लोक तुम्हाला प्राइज देईल. तर तुम्ही हे का घडलं? कारण तुम्ही त्यावेळेस ते काम अर्जंट नव्हतं पण तुमच्या लाईफसाठी कसं होतं ते काम तुम्ही केलं म्हणून ते तुम्हाला तेवढं मोठं यश भेटलं. ते माझ्या स्पोकनच्या क्लासला आले, गावातले 80% लोक ज्याने माझा क्लास नाही लावला कारण त्याच्या मतानुसार ते काम अर्जंट नाही आहे. पण तुमच्या मतानुसार येणाऱ्या काळासाठी ते तुमच्या लाईफसाठी इम्पॉर्टंट आहे. ज्याने इथं वेळ घालवला तो जिंदगीतला कामयाब व्यक्ती आहे. 3रा नंबर तुम्हाला सांगतो. समजला कॉलम तुम्हाला? हा 3रा कॉलम सांगतो. अर्जंट बट नॉट इम्पॉर्टंट. तुमच्या मैत्रिणीचा वाढदिवस आहे, तुमच्या मित्राचा वाढदिवस आहे, तो वाढदिवस डबल येणार आहे का? तो अर्जंट आहे. पण तो अर्जंट आहे पण त्याच्या वाढदिवसाचं महत्व तुमच्या लाईफसाठी आहे का? इम्पॉर्टंट आहे का? नाही. तुमच्या मैत्रिणीचं मित्राचं लग्न आहे, लग्न डबल येणार आहे का? अर्जंट आहे. पण त्याच्या लग्नात जर तुम्ही गेले का नाही गेले काही फरक पडणार आहे का? त्याचं लग्न थांबणार आहे का? नाही. अर्जंट आहे पण तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे का? नाही. तुम्ही एखादी बिनकामाची तुम्हाला दिवसातून 25 फोन येते,
त्यातले 20 फोन कसे राहते, 20 फोन जे राहते ते कामाचे बिनकामाचे राहते. 25 फोनापैकी 20 फोन तुमचे बिनकामाचे राहते ना, बरोबर आहे का नाही. फोन नंतर तो डबल येणार नाही, अर्जंट आहे, पण इम्पॉर्टंट आहे का नाही. तुम्ही टीव्ही सिरियल पाहता, एका टीव्हीतला एखादी पिक्चर पाहता, एखादी पिक्चर एका चॅनलवर आला, तो आज आला मग 2-4 महिने येते का नाही गॅरंटी नाही आहे. अर्जंट आहे पाहिणं, पण इम्पॉर्टंट आहे का नाही, बरोबर आहे. हा कॉलम तुम्हाला समजला का आता. मग हा कॉलम पहा, नॉट इम्पॉर्टंट, नॉट अर्जंट. पण बऱ्याचशा पोरी एकामेका चुगल्या करते. चुगल्या करणं अर्जंट आहे, इम्पॉर्टंट आहे. एकामेकाचे हेवे दावे करते, टीव्ही पाहत राहते, बरोबर आहे, सिरियल पाहत राहते, मोबाईल घेत राहते, कोणाबद्दल इकडे तिकडे बोलत राहते. खतम वाला कॉलम आहे. तुम्हाला कॉलम समजले का मला सांगा, कॉलम समजले का. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुमच्यापैकी किती लोक आहे जे कोणत्या कॉलम मध्ये वेळ घालवते मला सांगा. मग मी ठरवीन तुझं भविष्य का राहणार आहे. देन आय विल डिसाइड व्हॉट विल बी युअर फ्युचर. विचारू मी तुम्हाला प्रश्न आता. पाणी कोण असू दे, खिडकी बंद कर तेवाली, पाण्यामुळे आवाजाचा डिस्टर्ब झालो मी. हा तू सांग, तू या 4 कॉलम पैकी कुठे वेळ घालते. कॉलम समजले का मला सांगा पहिले. हा कॉलम समजला मला, टीव्ही सिरियल, बरोबर आहे, एखाद्या संग गप्पा मारणे, एखादी पिक्चर पाहायला जाणे, एकामेकाच्या चुगल्या करणे, अनवॉन्टेड भांडण करणे, बरोबर आहे. पुरे टाइमपासचे काम, अर्जंट बी नाही आहे आणि इम्पॉर्टंट बी नाही आहे, बरोबर आहे. एखाद्या लग्नाला जाणे, तेरवीला जाणे, कार्यक्रमाला जाणे, काहीतरी टाइमपास करत बसणे, पार्टीला जाणे, गिरटच्या स्वयंपाकाला जाणे, एखाद्याच्या गाडीच्या मागे बसते, जे मी तो बघाशी बोललो ना का लास्ट टाइम, नो लो कॅटेगरी, इथले काम. इथं अर्जंट लग्न आहे पण इम्पॉर्टंट नाही आहे, जा लागते कारण मैत्रीण आहे खास, मित्र आहे खास, बरोबर आहे. तेरवी अर्जंट आहे, जा लागते, खास नातलग मेला, पण इम्पॉर्टंट नाही आहे इथं. आता मला हे तुम्हाला कॉलम समजला, हा कॉलम समजला. हा, आता मला सांगा 4 पैकी तुम्ही कोणत्या कॉलम मध्ये वेळ घालवतात ते मला सांगा. मग मी तुमचं सांगेल फ्युचर का राहणार आहे. व्हॉट विल बी युअर फ्युचर, आय विल टेल यू लॅटर ऑन. कोण सांगता पहिले सांग, तू सांग. आणि खरं सांग, इमानदारीने सांग, टेल मी ट्रूथ. पहिले विचार करून सांगला असतं, थिंक अँड टेल. फर्स्ट म्हणजे कंपल्सरी आहे, कारण तुम्हाला जेवण करणं आवश्यक आहे, बरोबर आहे. तुम्हाला पाणी पिणं आवश्यक आहे, बिमार पडलं तर दवाखान्यात जाणं आवश्यक आहे, दात घासणं आवश्यक आहे. म्हणजे अर्जंट बी आहे आणि इम्पॉर्टंट बी आहे. शाळेचा सिलेबस, शाळेत जाणं आवश्यक आहे, नोकरीवर जाणं आवश्यक आहे, कर्मचारी असेल तर. पैसे कमवायला कुठेतरी कामाला जाणं आवश्यक आहे, कारण त्याला काम केल्याशिवाय जगता येणार नाही. म्हणजे अर्जंट बी आहे, इम्पॉर्टंट बी आहे. नोकरी करून त्याला मग समजा मी जेव्हा स्वतःला डेव्हलप केलं तर मला पैसे कमवून डेव्हलप करायला लागलं असं. काही कंपल्सरी कामं होते ते करायला लागले असं. आणि जो खाली वेळ भेटला पहा, तुमचे 6-7 घंटे इथे जाऊ शकते रोज, पण तुम्हाला 6-7 घंटे गेल्यावर जे 17 घंटे वेळ भेटते, त्या 17 घंटे वेळेमध्ये तुमचे 6 घंटे झोपण्यात गेले. मग किती घंटे वेळ मिळाला तुम्हाला? 11 ते 12 घंटे जो वेळ मिळते, त्या 11 ते 12 घंट्यामध्ये तुम्ही काय करता याच्यावर तुमचा फ्युचर डिसाईड करतो. आता ठीक आहे, काही लोकांचे 7 घंटे कामधंद्यामध्ये गेले पैसे कमासाठी, त्यांचं अर्जंट आणि इम्पॉर्टंट बी आहे. पण तुमचे जे विद्यार्थी लोक आहे, तुम्हाला तर हा कॉलम चांगला कामी आणू शकता तुम्ही या टायमाला. इट इज व्हेरी युजफुल दिस कॉलम फॉर यू. कारण तुमच्यापाशी पूर्ण वेळ काय आहे, खाली भेटलाय डेव्हलप होण्यासाठी, शिकण्यासाठी, बरोबर का नाही. जसं माझ्या काळात काय झालं होतं, माझ्या काळात हे तर काम मला कंपल्सरी करायला लागलं होतं. फिटिंगचे कामं करणं, पेपर वाटणं, कधी कधी गोट्यामागचे कामं करणे. म्हणजे माझे 7-8 घंटे कुठे गेले होते इथे. मग उरलेले जे 16 घंटे होते त्यातले 6 घंटे झोपण्यात गेले होते, पण उरलेले जे मग 10 घंटे 9 घंटे होते ते मी वाया नाही घातले. मी भरपूर लग्न टाळले लोकांचे, जवळजवळचे लग्न नाही केले त्या काळात. आता तर मला काही लोड नाही. भरपूर लग्न टाळले, भरपूर तेरव्या टाळल्या, भरपूर मैत्री टाळल्या. मी निर्णय घेतला का प्रत्येकाला दिवस मरणं आहे, काय जरुरी नाही का मैत्रीला गेलंच पाहिजे. भरपूर चिल्लर चाललर कार्यक्रम टाळले. खूप लोक मला शिवाय द्यायचे, म्हणायचे का तू व्हीआयपी झाला, तू घमंडी झाला, तू येत नाही, असं नाही तसं नाही. पण मला माहित होतं का मला वेळ कसा वापरणे आहे. अरे गेटिंग माय पॉइंट, कळलं का? हा, तुमचं नुकसान कुठं माहिती आहे का? आता समजा मॅडमचं एज आहे किंवा त्या मॅडमचं एज आहे, कोणत्या मॅडमचं किंवा माझं एज आहे, समजा मी 20-22 वर्षाचा आहो, समजा, टेक एन एक्झाम्पल. तर मला का नाही एक टेन्शन येते 22 नंतर, कोणतं पैसे कमवण्याचं.
21-20 पर्यंत तुम्हाला पैसे कमवायचं टेन्शन नाही येत, कारण पॅरेंट तुम्हाला नरिश करते, बरोबर आहे. त्यावेळेस तुम्हाला पूर्ण टाइम वापरू शकता तुम्ही. आर गेटिंग माय पॉईंट. आता टाइम कसा वापरावा लागते, काही अर्जंट आणि इम्पॉर्टंट काम करून इथं दिमागात घ्या लागते. कळलं तुम्हाला? आर यू गेटिंग माय पॉईंट? व्हॉट आय मीन टू से. समजलं का तुला टाइम बद्दल? हॅव यू अंडरस्टूड अबाउट टाइम मॅनेजमेंट? तर म्हणून तुला विचारता मी, तुला कोणत्या कॉलममध्ये तू वेळ घालवते, खरं खरं सांग. सेकंड, जर तू सेकंड मध्ये खरंच वेळ घालत असेल तर येणाऱ्या काळात तुझं भविष्य ब्राईट आहे. मी 65% लिहून देतो. आता इथून पुढे नसन घालत, त्याच्या पुढे घालवा इथे. स्पेंड युअर टाइम हिअर. व्यायाम करणं अर्जंट नाही आहे, पण जेव्हा तुमचं वय 40 होते, नंतर 50 होते, तेव्हा मग जो इग्नोर करते, मग त्याला बीपी, शुगर, दमा, मग तुझा माइंड डाऊन होते. शरीर साऊंड माइंड लिव्ज इन साऊंड हेल्थ. चांगल्या हेल्थमध्ये चांगला माइंड काम करते. जर तुमचं शरीरात तुम्ही वीक झाले तर तुमचा माइंड मग काम करत नाही. माइंड, कारण मग तुमचं लक्ष अर्ध तुमच्या बिमारीत राहते, अर्ध लक्ष मरण्यावर राहते. आता माझं कसं होईल, मग तुमचा लाईफचा जो स्ट्रगल आहे तो आपोआप 25% कमी होते. इथं व्यायाम करणं हे अर्जंट नाही आहे. तुम्हाला सांगतो, बरेचसे पोरं आजच्या काळात व्यायाम नाही करत. व्यायाम सोडा. हॅलो बेटा, लक्ष दे. मला माहिती आहे तुमचं आता गणित सुरू होणार आहे, पण लक्ष द्या. बरेचसे पोरं माहित आहे व्यायाम तर करत नाही, पण 9वी पासून नाही का 2 व्हीलर ट्युशनला जाते. 9वी, 10वी, 11वी, 12वी ट्युशनला कसं जाते, 2 व्हीलरनं. त्याचं व्यायाम काहीच नाही होत, आणि सकाळी उशिरा उठते, खाते आणि राहते, आणि खाणं झालं पूर्ण डुप्लिकेट. आता जंक फूड खाते. आजच्या काळामध्ये 20 वर्षाच्या पोराले, 25 वर्षाच्या पोराले हार्ट अटॅक येऊन राहिला. माहिती आहे मरून राहिले. माहिती आहे मरून कोण राहिले? त्यानं सायकल लेफ्ट केली. मी तर म्हणतो वयाच्या 20 वर्षापर्यंत ट्युशनच्या पोराले कंपल्सरी सायकल दिली पाहिजे, एकाले 2 व्हीलरनं दिली पाहिजे. पण माझं म्हणणं कोणी ऐकणार नाही मार्केटमध्ये, पण मी म्हणतो काहून का तो सायकलनं जाईन तर घाम निघन. घाम निघून हे ब्लॉकेज नाही का, ब्लॉक होते, हे ब्लॉक नाही होणार. ब्लॉक काहून होते माहिती आहे? एक तर आपण चायनीज फूड जास्त खातो, ते पुरे केमिकल युक्त आहे. जंक फूड खातो. एक तर आपण चटक मटक वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खातो, साधं जेवण करत नाही, साधं फळं खात नाही, आणि वरून आपण व्यायाम काहीच नाही करत. पचन होत नाही, नल्या ब्लॉक होते. आणि आज पहिले हार्ट अटॅक नावाची बिमारी आहे 50 नंतर. आता हार्ट अटॅक नावाची बिमारी 20व्या, 22व्या, 25व्या वर्षी येऊन राहिली. माहिती आहे? पोरं घाम नाही गाळत, घाम नाही काढत, धावपळ नाही करत, पैदल नाही चालत. मग नाही का खेड्यातल्या बुड्या नाही का, गरीब घरच्या बुड्या, 80-80 वर्षाच्या बुड्या पैदल चालते, वावरात कामाला, त्या स्ट्रॉंग आहे. आणि जवान जवान लोक मरत आहे. पाहिलं का तुम्ही? तर हे मी म्हणता तुम्हाला. सांगा आता दुसरा मी विचारतो, दामिनी मॅडम सांगा, तुम्ही कोणत्या ब्लॉक मध्ये वेळ घालता? इमानदारीने सांगा, जे असेल ते सांगा, काही प्रॉब्लेम नाही ना. सेकंड मध्ये जर खरंच तुम्ही घालत असाल इमानदारीनं तर तुमचं करिअर ब्राईट राहू शकते. पण थर्ड मध्ये माझं असं मत आहे की मॅक्झिमम लोक 4th मध्ये घालवते वेळ, किंवा 3rd मध्ये घालवते. मैत्रिणींसंग गप्पा करणं, चॅटिंग करणं, टाइम 25 फोन पैकी 22 फोन बिनकामाचे असते, तिथं बरेच लोक वेळ घालवते. ठीक आहे, ठीक आहे. तुम्ही सांगा मॅडम, आगास कांडे मॅडम सांगा, तुम्ही कुठे वेळ घालवता? फर्स्ट मध्ये तुम्ही फक्त जीवन जगान. फर्स्ट हे फक्त डेली रुटीन साठी आहे. सेकंड मध्ये जो वेळ घालवण तो भविष्य बनवत आहे. लक्षात घ्या, भविष्य बनवत आहे. बरोबर आहे? आता बरेच तुला सांग, आता तू दिवसभरातून कुठे वेळ घालवते? दुसऱ्यामध्ये तुम्हाला समजले कॉलम का रिवाइज करायला लागेल? समजले ना? हा एक इम्पॉर्टंट ब्लॉक आहे. पण माझं असं मत आहे की इंडियातले लोक जास्तीत जास्त वेळ येतं घालवते, नाही तर मग गप्पा गोष्टी करणं, वारंवार मोबाईलवर बोलणं, टाइमपास करणं, धुण्यात वेळ घालवणं, भांडे घासण्यात वेळ घालवणं. आता तुम्ही म्हणाल सर धुणं, भांडे, स्वयंपाक हे तर कंपल्सरी आहे. तसं नाही आहे. तुमची लायकी जर 50,000 रुपये महिना कमवण्याची असन तर तुम्ही 50,000चं काम करणार व्यक्ती असेल तर 5,000ची बाई ठेवली पाहिजे. कारण 5,000ची लायकीवाले दुसरी व्यक्ती आहे आणि 50,000च्या लायकीवाले दुसरी तुम्ही व्यक्ती आहे. तर 5,000 त्याला कव्हर केलं पाहिजे आणि 50,000 तुम्ही कमवले पाहिजे. तुमची लायकी जर पब्लिक स्कूलमध्ये टीचर लागून 20,000 रुपये कमावचे असन आणि ते 20,000 तुमच्या जर घरी धुणं, भांड्यान, स्वयंपाक अडले असन तर मग धुणं, भांडे, स्वयंपाकासाठी 5,000 बाई ठेवा आणि 15,000 तुम्ही कमवा. किंवा त्या बाईला 10 द्या तुम्ही 10च कमवा. पहिले भलायचे 10 कमवून तुम्ही 10 कमवा, 10 एक्स्ट्रा कमवान पहिले. पण नंतर तुमची स्किल डेव्हलप झाल्यामुळे तुमचे 10चे 20 होईल, 20चे 30 होईल, इथे तेवढेच राहील, म्हणजे 10चे 11 होईल. कळलं तुम्हाला?
हे मॅनेजमेंट जमलं पाहिजे. हे मॅनेजमेंट जमते मारवाडी, शरणार्थी, गुजराती, कुमठी, बांधवाले. हे नाही का पहिले आपली योग्यता ओळखते का, माझी योग्यता जर 50ची कमवायची आहे तर मी 5 वेळी वेगळी बाई ठेवली पाहिजे. माझी योग्यता असेल तर 2 लाख रुपये कमवायचे आहे तर मी 10,000 वेळा दुसरा व्यक्ती ठेवला पाहिजे. त्याला ते काम करून घेऊन 2 लाखाचं काम मी केलं पाहिजे. आर गेटिंग माय पॉईंट. प्रत्येकानं आपली स्वतःची योग्यता डिसाईड करून कामाचं छाननी केली पाहिजे ना, कोणतं काम घेतलं पाहिजे ते ठरवलं पाहिजे. बरोबर आहे. मी तुम्हाला 100% सांगतो, माझ्या ऑपरेटरपेक्षाही चांगला व्हिडिओ मी एडिट करू शकतो जर मी वेळ घालवला तर. चांगला फेसबुक हँडल करू शकतो, चांगला ट्विटर हँडल करू शकतो, चांगला युट्यूब हँडल करू शकतो. पण मला माहित आहे का, मी ते काम जर करीन तर माझे मोठे कामं राहून जाईल. आर गेटिंग माय पॉईंट. मी जर ते काम करीन तर वाचन करणं राहून जाईल, भाषण देणं राहून जाईल. भाषण देणं हे गावात जगातलं महान काम आहे असं मला वाटतंय. कारण लोक घडते, टीचिंगमुळे लोक घडते, ते काम राहून जाईल. म्हणून मी ते काम स्वतः नाही केलं पाहिजे, दुसऱ्यालाच दिलं पाहिजे. हा झाला टाइम मॅनेजमेंटचा कन्सेप्ट. इन विच ब्लॉक वुड यू स्पेंड युअर टाइम? सेकंड. अजून कोण आहे जो काहीतरी बोलू शकते या मुद्द्यावर धरून? कोणी सांगता? तू बेटा सांग, तुम्ही दोघी, तू सांग. सेकंड. मग 2-4 वर्षांनी तू काहीतरी दिसली पाहिजे मोठा व्यक्ती बनून. नाही तर फक्त एक, नाही तर बस, नाही तर लग्न होईल आणि एखादी बाळ घेऊन दिसशील तू खेड्यापाड्यात. असं नसलं पाहिजे. बरोबर आहे ना. तुम्हाला हे मुद्दा क्लिअर झाला ना? मुलं जन्माला घालणं हे अचिव्हमेंट नाही आहे, हे जनावराचे काम आहे जे आपण करत आहोत. अचिव्हमेंट कायले म्हणते? इतिहास बनणारे. अचिव्हमेंट कायले म्हणते? करोड रुपये कमवाले. अचिव्हमेंट कायले म्हणते? 1000 लोकांची लाईफ आपण घडवू शकलो पाहिजे. अचिव्हमेंट कायले म्हणते? आपल्यामुळे आपल्या कुटुंबाचं दिशा बदलली पाहिजे. त्याला अचिव्हमेंट होते. याला अचिव्हमेंट म्हणत नाही. कळलं तुम्हाला? हा कन्सेप्ट दिमागात घ्या. बरेचसे लोक चुकीच्या गोष्टीला अचिव्हमेंट समजते म्हणून ते मागे राहते. बरोबर आहे. आपल्या देशात एक समस्या आहे पुन्हा, माहिती आहे कोणती? एखाद्या व्यक्तीचं वय 55-60 झालं तर तो नाही का कोणत्या ना कोणत्या मंदिरात टाइमपास करतो, टाळ कुटवत राहते. तो इनॅक्टिव्ह होते, तो आराम करायला लागते. मोदी कोणा इनॅक्टिव्ह झाला सांगा बरं? त्याचं वय तर 78 आहे. शरद पवार कोणा इनॅक्टिव्ह झाला? त्याचं वय तर 84 आहे. बरोबर आहे. बिल गेट्सचं वय 78 आहे. तो कोणा इनॅक्टिव्ह झाला? तो कोण काम करत आहे? हे आपल्या देशाची समस्यावर आपल्या देशाची ही समस्या आहे. एखाद्याचं वय 35 कम नाही, 40-35 झालं, लग्न झालं, थोडसे पोरं मोठं झालं आमचं सर्व म्हणते, आता का राहिलं म्हणते आमचं, असं म्हणते. स्वतःला इनॅक्टिव्ह करते. एक तर साला करिअर तुम्ही मोठ्या मुश्किलने उशिरा सुरू करता, तर पहिलेच भरपूर टाइमपास करता, मग मोठ्या मुश्किलने 8-10 हजार रुपये कमावला लागता. मग पोरं 10-15 वर्षाचे होते आणि तेव्हाच म्हणतात आता आमचं सर्व झालं, आता आमचं करायला म्हणतात. म्हणजे देशालाही तुमचा एफर्ट नाही आहे, देशालाही तुमचं मेहनत नाही आहे, स्वतःलाही मेहनत नाही आणि घरालाही मेहनत नाही आहे. झालं आमचं. हे चुकीचे कन्सेप्ट आहे. कळलं का तुम्हाला कन्सेप्ट? कळलं का? आता मी तुम्हाला 2-3 मुद्दे लिहून देतो आणि हा टॉपिकला क्लोज करतो. ऐकून घ्या. हे टॉपिक नंतर मी घेणार नाही आहे. पहा, 11 मुद्दे आहे जे तुमचा टाइम खतम करते खाते जीवनात. पहिला मुद्दा, जीवनाचं पुअर प्लॅनिंग. याच्यावर तुम्ही मायनस राहतात. जीवनाचं पुअर प्लॅनिंग. बऱ्याचशा लोकांना जीवनाचं प्लॅनिंग करता येत नाही. दुसरा मुद्दा, क्रायसिस मॅनेजमेंट. जेवढे बी जीवनामध्ये प्रॉब्लेम येते ते हँडल करता येत नाही, म्हणून टाइम खूप वाया जाते. तिसरा मुद्दा, प्रोकॅस्टिनेशन. म्हणजे बरेचसे लोक कामाला धकल करते. आज करू, उद्या करू, परवा करू, निर्वाह करू, 6 महिन्यानं करू, पुढच्या वर्षी करू, होमवर्क नाही जमलं, उद्या करू, परवा करू, निर्वाह करू. मग टाइम धकल नेल्यामुळे आपली इफिशियन्सी कमी होते, आपला एफर्ट कमी होते, आपलं अंडरस्टँडिंग कमी होते आणि आपण मग टाइमपास मध्ये एंट्री करतो. समजलं? चौथा मुद्दा, बरेचसे लोक अननेसेसरी कामात इन्व्हॉल्व राहते, जे काम जीवनामध्ये फ्युचर घडवण्यात कामी येत नाही. बरेचसे लोक स्वतःला वीक करते, चुकीचं खाना खाऊन, एक्सरसाइज न करून. बरोबर आहे. वारंवार त्याच्या खाण्यावर लक्ष राहते, वारंवार नाही का गरज नसताना 3 वेळा खात राहते, एक्सेस हेल्थ वाढवते, मग थकवा येते, मग दमते, मग धावपळ होत नाही, मग इफिशियन्सी राहत नाही, मग नाही का त्याला टाइम वाया जाते, मग तो निगेटिव्ह होते. हे सर्व तुम्हाला अपयशी करण्याचे कारण आहे. दुसरं, काही लोकांचा इगो जास्त असते. इगो असल्यामुळे नाही का तो अहंकारात राहते, स्वतःमध्येच राहते. तो नवीन गोष्ट शिकायला तयार राहत नाही, काही लोकांना रिस्पेक्ट द्यायला तयार राहत नाही, कोणाचा मान सन्मान करत नाही, काही नवीन शिकायला तयार राहत नाही, तो आपल्या ऍटिट्यूड मध्ये राहते, म्हणून तो जीवनात मायनस होते. काही लोक असे आहे का जे नेहमी पॉझिटिव्ह लोकांसोबत राहण्यापेक्षा निगेटिव्ह लोकांसोबत वेळ घालवते. काही मैत्रीण राहते आपल्या, ज्या नेहमी निगेटिव्ह गोष्टी करते आणि आपण त्याला सपोर्ट करतो. नेहमी निगेटिव्ह गोष्टी करते, आपण त्याला सपोर्ट करतो. बरोबर आहे.
आणि निगेटिव्ह गोष्टीमध्ये खूप वेळ गेल्यामुळे त्याला निगेटिव्ह राहायची सवय पडते, हॅबिट लागते. आणि एक वेळी त्याला निगेटिव्ह राहायची हॅबिट लागली का तो आयुष्यभर नाही का मायनस होत जात. हे तुमचे टाइम खाणारे कन्सेप्ट आहे. जंक फूड खाणाऱ्या लोकांचा वेळ खूप वाया जाते. जंक फूड म्हणजे वेळ न वाया जात, म्हणजे शरीरावर खूप वाईट परिणाम होते आणि फ्युचर त्याचं शरीर कमजोर झाल्यामुळे फ्युचरमध्ये वाईट परिणाम होते. जंक फूड खाणं टाळावं लागते, हे लिहून येतं. बरोबर आहे का नाही? खास करून चायनीज बहुत घातक अन्न आहे. तेव्हा जिभेला टेस्ट राहते, त्याच्यामध्ये तो कोणता एक पदार्थ राहते, कोणता आलारोट टाकते, आणि तो आलारोट एवढा केमिकल युक्त पदार्थ आहे तर तो शरीराला सर्वात घातक आहे. त्याच्यामुळे खूप जास्त टेस्ट येते. ठीक आहे. पुन्हा आता मी तुम्हाला सांगतो टाइम कसा वापरायचा. हे बघा, टिप्स टू यूज इफेक्टिव्ह टाइम मॅनेजमेंट. एक लॉंग टर्म प्लॅन बनवा. प्लॅन 2 करा. एक लॉंग टर्म प्लॅन आणि एक शॉर्ट टर्म प्लॅन करा लाईफसाठी. एक प्लॅन असा करा का भविष्यात 5 वर्षांनी मी कुठं राहील, आणि एक प्लॅन असा करा की या वर्षभरात मला काय करायचं आहे, या 2 महिन्यात मला काय करायचं आहे, या 6 महिन्यात मला काय करायचं आहे. ठीक आहे. मागचा पैसा एक. पुन्हा कोणतंही काम पुढे ढकलू नका. होमवर्क आहे जेव्हा तेव्हा करा. वाक्य बनवून आहे जेव्हा तेव्हा करा. क्लासला येणं आहे रोज क्लासला या. रिझ्यूम द्यायचा आहे नोकरी पुढच्या वर्षी पाहिजे नाही म्हणा, जेव्हा तेव्हा रिझ्यूम द्या. जेव्हाचं काम तेव्हा करा. कामाचं शेड्यूल बनवा. शेड्यूल द वर्क. रोज 10 मिनिटं मेडिटेशन करा आणि 10 मिनिटांमध्ये दिवसभरात तुम्हाला काय करायचं आहे याचा शेड्यूल बनवा. कामावरचं कॉन्सन्ट्रेशन वाढवा. मॅक्झिमम लोकांची समस्या माहिती काय? त्याचं कामावर कॉन्सन्ट्रेशन राहत नाही. त्याचं कॉन्सन्ट्रेशन वारंवार हटते. बरेचसे लोक परफेक्ट काम न करण्याचं कारण आहे तर त्याला एखादी काम दिलं तर तो 1 मिनिटं लक्ष देते आणि 3 मिनिटं टाइमपास करते. त्याच्या मनात दुसरे विचार येते. त्याच्या कामावरचं कॉन्सन्ट्रेशन न असल्यामुळे कामाची इफिशियन्सी वाढत नाही आणि इफिशियन्सी न वाढल्यामुळे रिझल्ट निघत नाही. कळलं का? आपल्या क्लासमध्ये बरेचसे मुलं असं मी पाहिले की त्याचे 2 मिनिटंही कॉन्सन्ट्रेशन राहत नाही. त्याचं मन वारंवार नाही का भटकत राहते. आता ते माझ्या प्रभावामुळे दबावामुळे तो शांत बसते, पण त्याचं माझ्या बोलण्यावर किंवा माझ्या टीचिंगवर किंवा माझ्या मेथडवर कॉन्सन्ट्रेशन राहत नाही. म्हणून त्याला बरोबर लर्निंग करता येत नाही. लर्निंग चुकल्यामुळे त्याच्या घरी होमवर्कमध्ये मन लागत नाही. होमवर्क मन लागत नसल्यामुळे ते निगेटिव्ह होत जाते. बरोबर आहे? तर इम्प्रूव्ह युअर कॉन्सन्ट्रेशन. कामावरचा फोकस वाढवा. बिईंग वेल ऑर्गनाइज. प्रत्येक कामाला वेळेनुसार मॅनेजमेंट करा, ऑर्गनाइज करा. हे काम केव्हा करायचं, ते काम केव्हा करायचं, तेव्हा काम केव्हा करायचं. कोणत्या वेळेस एन्जॉय करायला जायचं, कोणत्या वेळेस मार्केटमध्ये जायचं. एन्जॉयचा बी वेळ काढा. ठीक आहे. आणि तुमचं काम करताना जर कोणी तुम्हाला परेशान करत असेल त्याला अवॉइड करा. अवॉइड इंटरप्शन. कोणी तुमच्या कामात 3 वेळा नाक खूप असते. तुम्हाला ज्ञान द्यायचा प्रयत्न करते, तुम्हाला शांतपणा शिकवते, पण तुम्हाला तुमच्यावर भरोसा पाहिजे का माझं काम जगातलं युनिक काम आहे, माझं काम जगातलं महान काम आहे, माझं काम जगातलं बेस्ट काम आहे, मी कोणाला ऐकणार नाही. आता प्लॅन मा ठरलेला आहे, आता ऍज पर द प्लॅन मी काम करीन. कोणी हुशारी मारत मधामधात कोणी मला निगेटिव्ह करायचा प्रयत्न करेन त्याला मी गिनणार नाही, अशी भावना मनात ठेवा. आणि मधामधात हुशारी मारणारे असंख्य लोक इंडियात रिकामी आहेत. तुम्हाला ज्ञानही घ्यायचं आहे तर त्या व्यक्तीपासून घ्या जो जीवनात 100% कामयाब झाला आहे. जर मी मोठा बिझनेसमॅन आहो तर मला हक्क आहे बिझनेस बद्दल सांगण्याचा. जर मी टॉपचा टीचर आहो तर मला हक्क आहे टीचिंग बद्दल सांगायचं. मी गावात रिकामा मच्छर मारतो फिरत आहो मी टीचिंग बद्दल बोलणार असं होते का? बरोबर आहे. मी स्वतःच्या पोट भरासाठी 4 पैसे कमवत नाही आणि मी मोठमोठ्या अंबानीना अदानीच्या गोष्टी करतो असं होते का? जे सक्सेसफुल झाले त्याचा आहे का? असे रिकाम चोचले माणसं गावामध्ये 1000 आहे जे फालतूचे ज्ञान देत राहते आणि तुमचा टाइमपास करत राहते. त्याचा अवॉइड इंटरप्शन. कळलं तुम्हाला? कळलं? ओके. हा. पुन्हा इफिशियंट कम्युनिकेशन. तुमची कम्युनिकेशन स्किल वाढवा. बोलण्यामध्ये कॉन्फिडन्स ठेवा. बरेचसे लोक बोलताना ततर करते, डळमळते, इजिटेशन राहते, कॉन्फिडन्स राहत नाही. बोलण्यामध्ये तुमची इफिशियन्सी वाढवा, कॅपॅसिटी वाढवा, इफिशियंट बोला. ठीक आहे. आणि रोज तुम्हाला दिवसभरात काय करायचं आहे डेली प्लॅन बनवा. डेली प्लॅन बनताना लागेल तर कॅलेंडर वापरा. काम करताना कामाची डेडलाईन ठेवा का एवढ्या दिवसात एवढं काम झालंच पाहिजे, एवढ्या तासामध्ये एवढा काम कम्प्लीट झालं पाहिजे, एवढ्या घंट्यात हे घटना घडली पाहिजे. ठीक आहे. आणि अनवॉन्टेड लोक तुमच्या लाईफमध्ये येईन, तुम्हाला आम्हीच दाखवान, तुम्हाला इकडं चाल तिकडं चाल म्हणून, तर अशा लोकांना अवॉइड करा. त्यांना नाही म्हणणं शिका. काही लोक तुमचा वेळ घालते, तुम्हाला आम्हीच दाखवते, तुम्हाला बरं वाटते, तुम्ही हो म्हणता, त्या लोकांना नाही म्हणणं शिका. कळलं तुम्हाला?
एक मन लक्षात ठेवा शेवटची, यू डू नॉट मॅनेज टाइम, यू मॅनेज युअर सेल्फ अँड युअर वर्क. हे मन लिहून ठेवा आणि ह्या मॅटरला क्लोज करू. काय? यू डू नॉट मॅनेज टाइम, यू मॅनेज युअर सेल्फ, यू मॅनेज युअर सेल्फ अँड युअर वर्क. हे मन लिहून ठेवा आणि आजचा क्लास इथे संपला असं जाहीर करतो. थँक्यू फॉर वॉचिंग मी.